मद्र देशामध्ये अशोभती नावाचा राजा राहत होता. अशोभती राजा प्रेमळ होता व दयाळू राजा होता. प्रजेवर त्याचे फार प्रेम होते. तो दुसऱ्याचं दुःख वाटून घेत होता आणि सर्व प्रजा अशोभती राजावर अतिशय प्रेम करीत होती. शाबास. सुख समृद्धीने मद्रवती गजबजली होती. राजाने कुणाला कसलीच उणीव भासू दिली नाही. असा अशोभती राजाचा राजवाडा कसा होता? 8वा महल चंदनाचा, 9वा महल सुवर्णाचा, दारामध्ये तुळशीचं वृंदावन. असा हा राजा सुखी होता. परंतु अशोभती राजा एका गोष्टीमुळे दुःखी होता. देवाने सर्व काही भरपूर दिलं होतं. पोटी बालक नसल्यामुळं फार दुःखी होता. राजाचे लग्न होऊन बरेच दिवस झालेले असतात. राजा फार काळजी करू लागला होता. अशोभती राजाची राणी काय म्हणू लागली? काय म्हणाली? महाराज, तुम्ही माझं एक ऐकता? तुम्ही आता असं करा. काय बरं? आपल्या नगरी शिववरती एक श्री शंकराचे मंदिर आहे. त्याची भक्ती करा. तो सर्वांना पावतो. आपल्याला का नाही पावणार? असं राजाने ऐकले व सोमवारी भल्या पाठ उठले. आंघोळ स्नान केली आणि पूजेची तयारी केली. बेलपत्री, दुर्वा, आगाडा, भस्म तामून तयार केलं आणि 12,000 सैन्य घेऊन राजा श्री शंकराच्या भक्तीला कसा जाऊ लागला. 12,000 सैन्य राजानं घेतलं. 12,000 सैन्य राजानं घेतलं. शंकराच्या मार्गाला लागला जी. शंकराच्या मार्गाला लागला जी. ढोल नगाऱ्याचा आवाज केला. ढोल नगाऱ्याचा आवाज केला. फुलाचा वर्षाव झाला जी. फुलाचा वर्षाव झाला जी. श्री शंकराचा जय घोष झाला. श्री शंकराचा जय घोष झाला. राजा अंबारीत बसला रजी. राजा अंबारीत बसला रजी. वाजत गाजत शिवमरी आली. वाजत गाजत शिवमरी आली. राजानं आंघोळ स्नान केली जी. राजानं आंघोळ स्नान केली जी. अशोभती राजा मंदिरात गेला. अशोभती राजा हो मंदिरात गेला. शंकराचा धावा त्याने केला जी. शंकराचा धावा त्याने केला जी. 21 दिवस भक्ती राजानं केली. 21 दिवस भक्ती हो केली. शंकराची मूर्ती पावन झाली जी. शंकराची मूर्ती पावन झाली जी. अशा प्रमाणे अशोभती राजा 12,000 सैन्य घेऊन वाजत गाजत श्री शंकराच्या भक्तीला कसा निघाला. वाजत गाजत राजा सर्व प्रजासह श्री शंकराचा जयघोष करीत आपल्या नगरी शिववरती श्री शंकराच्या मंदिराजवळ आला. अशोभती राजा पुन्हा आंघोळ केली, स्नान केलं आणि ओल्या पडद्यानं श्री शंकराच्या मंदिरात
प्रवेश केला मंदिरात गेल्यावर हर हर महादेव, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय अशी गर्जना केली आणि राजा त्या सावळ्या पिंडी समोर आसन घालून श्री शंकराच्या पूजेला लागला. 7 नद्याच्या तीर्थानी श्री शंकराच्या पिंडीस आंघोळ घातली, दही दुधाने आंघोळ घातली आणि डोळे मिटून श्री शंकराचे स्मरण करू लागला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय अशी भक्ती अशोभती राजाने केली. 21 दिवस तपश्चर्या केली. 21व्या दिवशी कैलासपती श्री शंकराला अंतरी समजलं आणि श्री शंकरानं काय केलं? सदाशिव शंकर जागा झाला, सदाशिव शंकर जागा झाला, पृथ्वीचा मार्ग त्याने धरिला दी, पृथ्वीचा मार्ग त्याने धरिला दी, पृथ्वीचा मार्ग त्याने धरिला दी, पृथ्वीचा मार्ग त्याने धरिला दी. श्री शंकरानं कैलास सोडला, श्री शंकरानं कैलास सोडला, राजाच्या भक्तीला धावला दी, राजाच्या भक्तीला धावला दी, राजाच्या भक्तीला धावला दी, राजाच्या भक्तीला धावला दी. राजाची भक्ती अफाट केली, राजानं भक्ती अफाट केली, शंकराची स्वारी तिथं आली दी, शंकराची स्वारी तिथं आली दी, शंकराची स्वारी तिथं आली दी, शंकराची स्वारी तिथं आली दी. जटेचा भार त्या शंकरानं सोडला, जटेचा भार त्या शंकराने सोडला, राजाला प्रसाद दिला दी, राजाला प्रसाद दिला दी, राजाला प्रसाद दिला दी, राजाला प्रसाद दिला दी. प्रसाद घेतला शंकर पावला, प्रसाद घेतला शंकर पावला, राजाला आनंद झाला दी, राजाला आनंद झाला दी, राजाला आनंद झाला दी, राजाला आनंद झाला दी. प्रसाद घेतला देवळा बाहेर आला, प्रसाद घेतला हो देवळा बाहेर आला, प्रजेला आनंद झाला दी, प्रजेला आनंद झाला दी, प्रजेला आनंद झाला दी, प्रजेला आनंद झाला दी. अशाप्रमाणे अशोभती राजानं श्री शंकराची भक्ती 21 दिवस केली. अफाट तपश्चर्या केली. हे कैलासपती, तुला माझा कोटी कोटी प्रणाम. कैलासात श्री शंकर ध्यानस्थ बसले होते, त्यांना समाधी लागली होती. त्यांना अंतरी समजलं की आपला कुणीतरी शिवभक्त संकटात आहे, तो आपला धावा करीत आहे, आपण त्याचे संकट दूर करावे. म्हणून श्री शंकर त्या भक्ताकडे निघाले. श्री भगवान श्री शंकराने काय केलं? सर्व अंगाला राख लावली, 3 बोटी कुंपणी नेसला, वाघाचे वस्त्र परिधान केलं, गळ्यामध्ये रुद्रवृक्षाच्या माळा घातल्या, हातामध्ये त्रिशूल डमरू. अशी ही स्वारी ज्या ठिकाणी अशोभती राजा तपश्चर्याला बसला होता त्या ठिकाणी आली. श्री शंकराची स्वारी कैलासातून उतरली आणि अशोभती राजाच्या अफाट भक्तीने श्री शंकर आनंदित झाला आणि अशोभती राजाला काय म्हणाला? बोल राजा, मी तुझ्यावर खुश झालो आहो, मी तुला प्रसन्न झालो आहे. तुला काय मागायचं असेल ते माग.
मी तुला देण्यास तयार आहे. असा अशोभती राजा श्री शंकराला काय म्हणाला? काय म्हणाला? ए कैलासपतीचा राजा, नवखंडाची घडामोड करणारा शिवप्रभू मला सर्व काही भरपूर दिलेलं आहे. असा पण एक गोष्ट मला कमी आहे, ती म्हणजे अशी, माझ्या पोटी बालक नाही. अजून मी निपुत्र आहे असं म्हटल्याबरोबर श्री शंकरानं अशोभती राजाच प्रसाद दिला. तो म्हणजे मुलीचा प्रसाद दिला. असा आणि श्री शंकर गुप्त झाले. अशोभती राजाला आनंद झाला. आनंद झाल्याबरोबर आणि अशोभती राजा आनंदून देवळाच्या बाहेर आला. सर्व प्रजेनं राजाला मुजरा केला. आपला राजा आनंदित झाला आहे हे पाहताच राजाचा गौरव केला. मीना पालखी आणवली. राजाला मीना पालखीत बसवलं. असं आणि सर्व प्रजा 12,000 सैन्य आपल्या नगरीकडे कसं वाजत निघाला आहे. अंबारीचा हत्ती हो नगरीकडे वळला. अंबारीचा हत्ती हो नगरीकडे वळला. शिवप्रभू जय घोष केला जी. 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 वाजत गाजत नगरीत आली. वाजत गाजत नगरीत आली. राणीनं पंचारती केली जी. राणीनं पंचारती केली जी. राणीनं पंचारती केली जी. राणीनं पंचारती केली जी. सर्व प्रजाजन घराकडे गेली. सर्व प्रजाजन घराकडे गेली. अशोभती राजवाड्या आला जी. अशोभती राजवाड्या आला जी. अशोभती राजवाड्या आला जी. अशोभती राजवाड्या आला जी. राजानं प्रसाद राणीला दिला. राजानं प्रसाद राणीला दिला. राणीला आनंद झाला जी. राणीला आनंद झाला जी. राणीला आनंद झाला जी. राणीला आनंद झाला जी. प्रसाद खाल्ला शंकर पावला. प्रसाद खाल्ला हो शंकर पावला. राणीला गर्भ सामाविला जी. राणीला गर्भ सामाविला जी. राणीला गर्भ सामाविला जी. राणीला गर्भ सामाविला जी. अशा प्रमाणे राजा आपल्या प्रजेबरोबर वाजत गाजत मद्रावती नगरीमध्ये आला. आणि सर्व प्रजाजन जय जय घोष करीत राजाचा निरोप घेऊन सर्व प्रजाजन आपापल्या घरी निघून गेले. राजाची स्वारी राजवाड्यामध्ये आली. आणि हसत मुखाने राजाने पाहिलं. आणि राजाने राणीच्या हातामध्ये प्रसाद दिला. राणीनं श्री शंकराचा प्रसाद आनंदाने देवघरामध्ये ठेवला. राणीनं काय केलं? सोमवारी भल्या पाठ उठली. आंघोळ स्नान केलं. कडक निरंकार सोमवार केले. आणि राणी देवाची फळ 5 जणी सुवासनी करून फळ कशी कांडू लागलेली आहे. कांडू लागली. पहिली माझी ओवी ग अश्वपती राजाला. पहिली माझी ओवी ग अश्वपती राजाला. शंकराला प्रसन्न केले रे बा विठ्ठला. 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 दुसरी माझी ओवी ग शंकराच्या पार्वतीला. दुसरी माझी ओवी ग शंकराच्या
पार्वतीला गणपतीची आई शोभली रे बा विठ्ठला 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 तिसरी माझी ओवी ग अनुसया बाईला तिसरी माझी ओवी ग सती अनुसयाला दत्ताचा हो जन्म झाला रे बा विठ्ठला 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 चौथी माझी ओवी ग संत जनाईला 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 गोपाळपुरी संसार केला रे बा विठ्ठला 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 पाचवी माझी ओवी ग सत्वशील चांगुणाला पाचवी माझी ओवी ग सत्वशील सांगुणाला पाचवी माझी ओवी ग सत्वशील चांगुणाला पाचवी माझी ओवी ग सत्वशील सांगुणाला बाळ कापून सत्व टिकवलं रे बा विठ्ठला बाळ कापून सत्व टिकवला रे बा विठ्ठला बाळ कापून सत्व टिकवलं रे बा विठ्ठला बाळ कापून सत्व टिकवला रे बा विठ्ठला अशा प्रमाणे पाच बायांनी श्री शंकराचं फळ 5 वाव्या गाऊन काढली आणि बायांनी राणीचा निरोप घेतला आणि आपल्या घरी निघून गेल्या. राणीनं काय केलं देवघरामध्ये श्री शंकराचा प्रसाद ठेवला. खरोखरच राणीला नांदूस दिवस तो दिवस सोमवारचा आला आणि राणी राजाने श्री शंकराचा धावा करून तो प्रसाद खाल्ला. प्रसाद खाल्ला त्या दिवसापासून राणी गर्भवती राहिली आणि काही दिवसाने राणीला डोहाळे लागली. 9 महिन्यानं राणी प्रसूत झाली. राणीला मुलगी झाली. सूर्यास म्हणते उगू नको, चंद्रास म्हणते मावळू नको, अशी लावण्यवती स्वरूपवान मुलगी जन्मास आली. आणि ती त्या राणीनं काय केलं 3 दिवसाची ती कुंडी केली. 3 दिवसाची ती कुंडी केली. 5व्या दिवशी 5वी झाली. 5व्या दिवशी 5वी झाली. 6व्या दिवशी 6 पैरण. 6व्या दिवशी 6 पैरण. बाळदेवाला जातो शरण. बाळदेवाला जातो शरण. 12व्या दिवशी बारस केलं. 12व्या दिवशी बारस केलं. भट ब्राह्मण वाड्यात आणलं. भट ब्राह्मण वाड्यात आणलं. पोथी पंचांगण वाचून पाहिलं. पोथी पंचांगण वाचून पाहिलं. मुलीचं नाव सावित्री ठेवलं. मुलीचं नाव सावित्री ठेवलं. अशा प्रमाणे त्या श्री शंकरानं प्रसाद दिला. अशोभती राजानं व राणीनं श्री शंकराचा धावा करून भक्षण केला. आणि राजा राणीला मुलगी झाली. मद्र देशामध्ये आनंद झाला. प्रजाजन नाचू बागडू लागले. सगळीकडे आनंद झाला. अशोभती राजा आनंदित झाला. 3 दिवसाची ती कुंडी झाली.
5वा दिवस 5वी झाली. आहा 6व्या दिवशी गोकुळ पूजला. शाबास. आया बायांच्या खरी खोबऱ्याने ओट्या भरल्या. 12व्या दिवशी बारस केलं. आहा आणि भट ब्राह्मण वाड्यात आणलं. आलं. पोथी पंचांगण वाचून पाहिलं. बरं. आणि आनंदाने त्या मुलीचं नाव सावित्री ठेवलं. बाळाची काया आणि आईची माया त्यात फरक आहे. त्या आई झाल्याशिवाय कळत नाही. असं तुम्ही म्हणसाल मी गोंद्याला वट्टीत घेतलंय आणि मी त्याची आई नाही का? ज्या मातोश्रीनं 9 महिने 9 दिवस 18 धारा सुकून पाजल्या असं अशा मातोश्रीलाच कळतं की आईची माया काय असते. शाबास. तर त्या आई झाल्याशिवाय कळत नाही. नाही. आणि त्या मुलीचं बारस कसं केलं बरं? कसं केलं बरं? पहिल्या दिवशी पहिला मासुळा. पहिल्या दिवशी पहिला मासुळा. गर्भनारीचा रंग पिवळा. गर्भनारीचा रंग पिवळा. पिंड घडवितो पिंड घडवितो. दुसऱ्या मासी पदूर बंद. हिरव्या चोळीवर काढीला चांद. माई बापाची झाला माई बापाची झाला तिसर मासी कंचाला ठाव. हळदी कुंकू हे लल्लाटी ल्याव. पोटी भरून खोबर घ्याव. पोटी भरून सवची मासी कुसवा चढ. अन्नशी सारी लागना गोड. कवळ्या पानात कवळ्या पानात 5व्या मासी 5 पैरण. बाळदेवाला जातो शरण. सांडल मोती सांडल मोती. 6व्या मासी 6 महिने. इच्छा पुरवावी हिरवा पाताळ. त्यानं होईल त्यानं होईल 7वे मासी चोळी गल्हेती. मैना अंजेरी बागेत जाती. झाला आनंद झाला आनंद. 8व्या दिवशी 8 महिने. दे रे देवा मला बाळकतान. दाई मुलाची दाई मुलाची. 9व्या मासी
बाळ जन्मल, बाळाला लागे कलीचा वारा, कडू पादती माझा डाळा जुवाळा जुजू, कडू पादती लिंबाचा डाळा जुवाळा जुजू, 10व्या मासी पुण्याई काशी, सडा सारवण करते वाड्यासी, माझी विनंती परमेश्वरासी, आज म्या पूजली सर्वे लोकाची जुवाळा जुजू, आज म्या पूजली सर्वे लोकाची जुवाळा जुजू, 11व्या मासी 11वा लिंग, दासरामाचा उभा बजरंग, 5 हात्यार बाळाचा संग जुवाळा जुजू, 5 हात्यार बाळाचा संग जुवाळा जुजू, 12व्या मासी नगरच्या नारी, नगरच्या नारी मिळून येती, गोपाळ शिंगारून आडवा घेती जुवाळा जुजू, गोपाळ शिंगारून आडवा घेती जुवाळा जुजू, 13व्या मासी नाव या ठेवा, माई बापाला पंढरी दावा, आजीचा पाळणा ध्यानात ठेवा, मुलीचं नाव सावित्री ठेवा जुवाळा जुजू, मुलीचं नाव सावित्री ठेवा जुवाळा जुजू, अशा प्रमाणे पाळणा गाऊन मुलीचं नाव सावित्री ठेवलं, साखर घुगऱ्या वाटल्या, सर्व सेवासनी बाया खारे खोबऱ्यानं त्यांच्या ओट्या भरल्या, व आशुपती राजाने सर्व राजे लोकांना आमंत्रित केले, सर्व नगरीतील प्रजा लहान मुला बाळा बरोबर त्या बारशाला हजर होती, आणि आशुपती राजानं या राजाच्या आणि प्रजेसाठी जेवण कसं केलं बरं, कसं केलं बरं, अग परोपरीचे केले पक्वान, परोपरीचे केले पक्वान, लाडू केले गळे बेसन, लाडू केले गळे बेसन, बुंदी आणि मुगाचे तळून, बासुंदी पुऱ्या केल्या छान, बासुंदी पुऱ्या केल्या छान, शिरा केला चतुराईन, नवीन ताजे पोह्यानून, नवीन ताजे पोह्यानून, चिवडा केला मोठ मेहनतीने, शेंगा दाणे फुटाने मिसळून, शेंगा दाणे फुटाने मिसळून, कांदा कोशिंबीर खोबरं चिरून, हळद तिखट मीठ लावून, चीट लिंबू वरती पिळून, चीट लिंबू वरती पिळून, जिलेबी आणली तुपात तळून, साखर आणली 40 मन, अनारस करंजा ताट भरून, फुग्गेदार भज बनवून, फुग्गेदार भज बनवून, हरभर मटकी पावटवटान, चवाळी भुईमुग उसळ करून, चवाळी भुईमुग उसळ करून, सफरचंद पेढे घेऊन, केळी नारंगी आंबे आणले, केळी नारंगी आंबे आणले, संत्री नारंगी पेरू पिकले, अंजीर कुसळी फणस चांगले, खजूर रेवड्या भेंड केले, खजूर रेवड्या भेंड केले, ककडी वाळूग पुढे ठेविले, चहा कॉफी कोको
अशा प्रमाणे सर्व लोकांना भोजन दिलं. सर्वांना आनंद झाला. आणि आनंदाने ते आपापल्या घरी निघून गेले. इकडे अशोभती राजाची मुलगी महालामध्ये वाढू लागली. जसं मुलगी वाढू लागली तस सावित्रीचं रूप खुलून दिसू लागलं. आणि ऐन तारुण्याच्या वयामध्ये सावित्रीने प्रवेश केला. राजाला काळजी वाटू लागली आणि सावित्रीचे लग्न करावे म्हणून अशोभती राजाने आपल्या प्रधानजीला हाक मारली. आणि अशोभती राजा प्रधानजीला काय म्हणू लागला. काय म्हणाला. प्रधानजी. जी महाराज. प्रधानजी, सावित्री उपवर झालेली आहे. तिचं लग्न करावंसं वाटत आहे. तर तुम्ही आता असं करा. काय. ताबडतोब घोड्यावरती स्वार व्हा आणि तिच्या रूपाला शोभेला असा वर पाहून या. जी महाराज. जी महाराज. जशी तुमची आज्ञा. प्रधानजीनं आपली घोडी घेतली आणि सेवक घेतले आणि राजाला मुजरा केला. प्रधानजी घोड्यावर बसला आणि देशाला, ज्या देशाला त्या देशाला जा, ह्या देशाला जा असं करत करत प्रधानजीची स्वारी कशी निघाली बरं. प्रधानजीनं घोड्याचा लगाम खेचला. प्रधानजीनं घोड्याचा लगाम खेचला. लागला रस्त्याच्या मार्गाला जी. लागला रस्त्याच्या मार्गाला जी. जाता जाता नगराला. जाता जाता नगराला सावित्रीला नवरा शोधू लागला जी. सावित्रीला नवरा शोधू लागला जी. पुष्कळ देश हिंडून पाहिलं. सावित्रीचा वर नाही शोभला जी. सावित्रीला वर नाही शोभला जी. अशा प्रमाणे 4-5 शिपाई घेतले. ह्या देशाला जा, त्या देशाला जा करत करत प्रधानजी सावित्रीला वर शोधू लागला. परंतु सावित्रीला शोभल असा एकही वर दिसला नाही. प्रधानजीनं मनाचा विचार केला. काय केला. जर ह्या मुलीचं चांगलं झालं जात्यावर माझ्या नावावर वव्या गाय. जर का वाईट जर झालं तर ह्याच मुर्द्यानं माझं वाटोळ केलं. शाबास. म्हणून माझ्या नावानं खडं फोडल. असा विचार या प्रधानजीनं केला. आणि प्रधानजीनं काय केलं. 4-5 शिपाई घेतले. ते घेतलेले 4-5 शिपाई आपल्या नगराला परत महागारी आले. आणि राजाला सांगितलं. आणि राजाला मुजरा केला की महाराज, आम्ही सर्व देश हिंडून पालता पाडला, परंतु सावित्रीला शोभण्यासारखा असा एकही वर आम्हाला पसंत नाही. आम्हाला नाही तिथं तुम्हाला नाही. आणि आपल्या दोघांना नाही तर असल्या रूपवान सावित्रीला कसा पडेल. असं केल्याबरोबर काय झालं. अशोभती राजा परत काळजी करू लागला. असं प्रधानजीला फार वाईट वाटलं. आणि प्रधानजीनं काय केलं. महाराज, तुम्ही काय काळजी करू नका. तुम्ही आता असं करा. काय. की सावित्रीला म्हणावं असं की तूच तुझा नवरा शोधण्यासाठी जा. म्हणून सावित्रीला बोलवून तेवढं घेऊन या. मग बोलवून घेऊन आल्या बरोबर सावित्री आपल्या बाबा समोर उभी राहिली. आणि हा राजा अशोभती राजा आपल्या मुलीला म्हणजे त्या सावित्रीला काय म्हणू लागला. काय म्हणाला. सावित्री, तुम्हाला वर शोधण्यासाठी आम्ही प्रधानजीला पाठवलं होतं. शाबास. पण तुम्हाला शोभेल असा आहे की वर नाही. तुम्ही आता असं करा की तुम्ही 5-10 शिपाई घ्या. असं. आणि तुमचा वर तुम्ही शोधून आणा.
बाबांनी आज्ञा दिल्याबरोबर सावित्री वर शोधण्यासाठी कशी जाऊ लागली. 10-5 शिपाय सावित्रीनं घेतली. 10-5 शिपाई सावित्रीने घेतली. पतीच्या शोधाला लागली दी. पतीच्या शोधाला लागली दी. पतीच्या शोधाला लागली दी. पतीच्या शोधाला लागली दी. जाता जाता अरण्य लागलं. जाता जाता अरण्य लागलं. सावित्रीने माग नाही हटली दी. सावित्री माग नाही हटली दी. सावित्री मागे नाही हटली दी. सावित्री माग नाही हटली दी. अरण्यातून जाताना वाहूल वाट लागली. अरण्यात जाताना पाऊल वाट लागली. वाटेत व्यक्ती तिला दिसली दी. 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 सावित्रीने घोडा सामोरी नेला. सावित्रीने घोडा सामोरी नेला. रूपवान मूर्ती त्याला दिसली दी. 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 चालत चालत जवळ गेली. चालत चालत जवळ गेली. सावित्री त्याला बोलू लागली दी. 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 कोण गाव नाव काय आपलं. कोण गाव नाव काय आपलं. कवा सत्यवान बोलू लागला दी. बोलू लागला दी. तेव्हा सत्यवान बोलू लागला दी. तेव्हा सत्यवान बोलू लागला दी. शाल्क नगरीचा धुमसन राजा. शाल्क नगरीचा धुमसन राजा. त्याचाच मुलगा सत्यवान दी. त्याचाच मुलगा सत्यवान दी. त्याचाच मुलगा सत्यवान दी. त्याचाच मुलगा सत्यवान दी. अशा प्रमाणे सावित्री पतीच्या शोधाला जात असताना घनदाट अरण्य लागलं. त्यातून वाट काढत काढत एक पाऊल वाट लागली. आणि त्या वाटेनं जात असता समोर एक मुळीवाला लाकडाची मुळी घेऊन चालणारा तिला दिसला. आणि सावित्रीने त्याला पाहताच घोडा थांबवला. असं आणि घोडा त्या मुलाजवळ नेला. सावित्री घोड्यावरून खाली उतरली आणि त्या मुलाजवळ गेली. आणि त्या मुलास निरखून पाहू लागली. बरं. आणि तिच्या मनात विचार आला. केला तर हाच पती करीन नाहीतर वरकड बापा भावा प्रमाण. असं म्हणत म्हणत त्या मुलाजवळ आली आणि विचारू लागली, कोण गाव, काय नाव आपलं. तेव्हा सत्यवान सावित्रीला काय म्हणाला. शाल्क नगरीचा धुमसेन राजा. त्याचाच एकुलता एक मुलगा मी सत्यवान आहे. तुम्ही काय करता. तुमचं राज्य प्रजा कुठं आहे. आमचं शत्रूनं राज्य हिरावून घेतलं तेव्हापासून आम्ही या जंगलामध्ये राहतो. माझे आई वडील
समोर झोपडी आहे असं तिथं राहतात. शबास. सावित्रीनं त्या सत्यवानाला काय म्हणाली? काय म्हणाली? चला आपण, तुम्ही माझं ऐकताल? हो. तुम्ही माझ्या बरोबर लग्न करा. आणि सावित्रीनं काय केलं? आहा. आपल्या गळ्यातला नवरात्राचा हार काढला आणि सत्यवानाच्या गळ्यामध्ये घालू लागली. अरे इतक्यामध्ये सत्यवान सावित्रीला काय म्हणू लागला? काय म्हणाला? तुम्ही तसं काय करू नका. मी माझ्या आई वडिलाला विचारल्याशिवाय ह्या गोष्टीला मी होकार देत नाही. बरं. असं म्हटल्याबरोबर सावित्री सत्यवानाला काय म्हणाली? काय म्हणाली? कुठं आहेत तुमचे आई वडील? शबास. चला मी दाखवतो. असं. सत्यवान पुढं आणि सावित्री पाठीमाग पाठीमाग त्या झोपडीजवळ आले. आले. आणि ती दोन म्हातारा म्हातारी बसलेले आहेत. सत्यवान काय म्हटला? काय म्हणाला? हे माझं घर आणि बसलेले म्हातारा म्हातारी माझे आई वडील आई आहेत. वडील. सावित्रीनं सत्यवानाला विचारलं की तुमच्या आई वडिलाला दिसत नाही का? हा. रडून रडून आमच्या आई वडिलाचे डोळे गेलेले आहेत. असं. शत्रूनं राज हैराण घेतल्यापासून त्यांच्या डोळ्याचं पाणी आटून गेलेलं आहे. आहा. म्हणून तुम्ही इथं राहता? हो, म्हणून आम्ही इथं राहतो. शबास. मग इतक्यामध्ये ह्या दोघांचा शब्दाचं बोलणं ऐकू आलं. आलं. आणि सावित्रीच्या आई वडील या सत्यवानाला काय म्हणू लागले? काय म्हणाले? सत्यवान कोण आहे बाबा? अगं आशुपती राजाची मुलगी सावित्री. ती म्हणते की माझ्या बरोबर लग्न कर. आहा. मी तुमच्या बरोबर तुमच्या पुढं इथं उभा केलेला आहे. असं. तुम्ही जसं म्हणचाल तसं मी वागीन. असं म्हटल्याबरोबर सत्यवानाचे आई वडील या मुलीला काय म्हणू लागले? काय म्हणाले? सावित्री तू मोठ्या घरची लाडात वाढलेली मुलगी. अगं आम्हाला राहायला जागा नाही, ना घर नाही, शबास. अंगाला वस्त्र नाही, आणि तू राजाची मुलगी असल्या जंगलामध्ये कशाला राहती? कशाला राहती? त्यावेळेस सावित्री त्या सत्यवानाच्या आई वडिलाला काय म्हणू लागली? काय म्हणू लागली? केला तर हाच वर मी करीन, हा. नाहीतर मी अशीच कोवारी राहील. शबास. आणि सावित्रीनं काय केलं? काय केलं? सावित्रीची स्वारी आपल्या नगराला निघून गेली. निघून गेली. इतक्यामध्ये आपल्या वडिलांसमोर जाऊन उभी राहिली. उभी राहिली. आणि आपल्या वडिलाला काय म्हणू लागली? काय म्हणाली? बाबासाहेब मी वर शोधला. शाल्का नगरीचा दोमसन राजा, त्याचा मुलगा एकुलता एक सत्यवान. सत्यवान. त्याच्या संग लग्न करीन. आहा. बाप लेकीचं बोलणं चालू असताना एकदम स्वर्गातनं नारायण 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 असा शब्द यांच्या कानावरती आला. आणि नारदाची स्वारी या कैलासातून कशी उतरली? कशी उतरली? नारदाची स्वारी हो स्वर्गातून आली. नारदाची स्वारी हो स्वर्गातून आली. नारायण बोलू लागली जी. नारायण बोलू लागला. नारायण बोलू लागली जी. नारायण बोलू लागला. अशोपती राजानं नारदास पाहिलं. अशोपती राजानं पाहिलं. नारदाच्या चरणाशी लागला जी. नारदाच्या चरणाशी लागला जी. नारदाच्या चरणाशी लागला जी. नारदाच्या चरणाशी लागला जी. बोला नारदा का केलं येण? बोला नारदा का केलं येण? तेव्हा नारदानं केलं कथन.
अशोपती राजाला नारद बोलला, अशोपती राजाला नारद बोलला, अपशकुन होईल सावित्रीला जी, अपशकुन होईल सावित्रीला रजी, अपशकुन होईल सावित्रीला रजी. अपशकुन होईल सावित्रीला रजी. सत्यवान सावित्रीचं लग्न जर झालं, सत्यवान सावित्रीचं लग्न जर झालं, सौभाग्य नाही नशिबाला जी, सौभाग्य नाही नशिबाला रजी, सौभाग्य नाही नशिबाला जी, सौभाग्य नाही नशिबाला रजी, सौभाग्य नाही नशिबाला जी. सौभाग्य नाही नशिबाला ऐकून राजा दुःखी हो झाला, ऐकून राजा हो दुःखी झाला, सावित्रीने हट्ट नाही सोडला जी, सावित्रीने हट्ट नाही सोडला जी, सावित्रीने हट्ट नाही सोडला जी. सावित्रीने हट्ट नाही सोडला जी. अशोपती राजाचं आणि सावित्रीचं सावित्रीचं बोलणं चालू असताना नारदाची स्वारी नारायण 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 असं करत करत त्या राजवाड्यामध्ये उतरली. उतरल्याबरोबर राजाने या नारदाला पाहिलं पाहिलं आणि स्वतः उठले आणि आपलं सिंहासन त्या नारदाला बसण्यास दिलं. आणि नारदाची चरण सेवा करू लागला. बोला नारदा, काय केलं येणं? अरे बाबा, तू कुणासंग लग्न तुझ्या मुलीचं करत आहे? शाल्का नगरीचा धुमसेन राजा त्याचा एकुलता एक मुलगा, त्या मुलीबरोबर माझ्या मुलीचं आणि त्या सत्यवानाचं लग्न करत आहे. करायचं इतक्यामध्ये नारद या राजाला काय म्हणू लागला? काय म्हणाला? अरे अरे अरे, तू काय त्या मुलासंग तुझ्या मुलीचं लग्न लावू नकोस. अरे वा, का बरं? की तुझ्या मुलीला 1 वर्षाचं सौभाग्य लाभल असं, आणि तुझी नंतर मुलगी विधवा होईल म्हणून सांगतो. शाबास. की बाबा रे, म्हणून तू तुझ्या मुलीचं त्या सत्यवानाचं लग्न लावू नको. असं नारदाचं वाक्य ऐकल्याबरोबर बरोबर सावित्री आपल्या बाबाला काय म्हणू लागली? काय म्हणाली? बाबा, केला तर मी तोच भ्रतार करणार, नाहीतर मी आयुष्यभर कुवारी राहणार. असं. आणि सावित्रीचा हट्ट देवादिकाला सुद्धा हटवता आला नाही. तिथं आपला बाप तर काय करणार आहे? बरं. बापाने खाली मान घातली आणि अश्वपती राजा काळजीत पडला. नारदाची स्वारी स्वर्गाला निघून गेली. इतक्यामध्ये या राजाने काय केलं? काय केलं? मुलीला विचारलं, का ते कुठं आहेत? सत्यवान असं. असं म्हटल्या बरोबर अरण्य वनामध्ये आहेत. असं. आणि तिथं त्याचे आई वडील आहेत. बरं. मग तुम्ही काय करता? असं म्हटल्या बरोबर 12,000 सैन्य घेतलं, भट ब्राह्मण घेतला, लग्नाला जे साहित्य लागणार होतं ते घेतलं आणि वाजत गाजत राजा त्या धुमसेन राजाच्या अरण्याकडे जाऊ लागला. गेल्या बरोबर चालत बोलत असं त्या अठंग्या वनामध्ये आलेले आहेत. आल्या बरोबर दारामध्ये मंडप टाकू लागलेले आहेत. बरं. सडा सारवण चालू झालेला आहे आणि वाद्य वाजू लागलेले आहेत. असं वाद्य वाजताना एकदम सत्यवानाचे वडील त्या सावित्रीच्या वडिलांसमोर आले. तुम्ही काय चालले? तुम्ही मंडप का ठोकलाय? हे वाद्य का वाजा लागलं? अहो, तुमच्या
मुलाला आमच्या सावित्रीनं पसंत केलेलं आहे. महाराज, आम्हाला राहायला जागा नाही, असं अंगाला वस्त्र नाही. तुम्ही काय आमच्या सत्यवाना बरोबर तुमच्या मुलीचं लग्न करू नका. करू नका. इतक्यामध्ये सत्यवानाची स्वारी आली. डोक्यावरती लाकडाची मुळी, कुऱ्हाड खांद्यावरती मुळी घेऊन चालत चालत आपल्या घरापाशी आला. आल्यावर त्याला समोर दिसलं मंडप ठोकलेले आहेत, रांगोळ्या काढलेल्या आहेत. बरं. त्यांनी विचारलं, हे काय चाललंय? बाबा, तुमचंच लग्न आहे म्हणून शुभ मुहूर्त त्या सत्यवानाचा काढला. सत्यवानाचा शुभ मुहूर्त काढल्या बरोबर बरं. आणि सत्यवान सावित्रीचं लग्न लागलं. आणि सावित्रीनं नारदाचे शब्द लक्षामध्ये ठेवलेले आहेत. नारद म्हणे, काय म्हणतात की तुझ्या मुलीला 1 वर्षाचं सौभाग्य लाभल, परत तुझी मुलगी विधवा होईल म्हणून सांगितलेलं आहे. हे सावित्रीनं ध्यानामध्ये ठेवलं होतं. आणि त्या सावित्रीनं काय केलं? ज्या दिवशी आपलं लग्न लागलेलं आहे बरं, त्या दिवसापासून दिवस मोजू लागली, आठवडे मोजू लागली, महिने मोजू लागली. असं करत करत 1 वर्षाला 4 दिवस कमी असताना त्या सावित्रीनं काय केलं? बरं. तहान लागली तर पाणी प्यायचं नाही, भूक लागली तर अन्न भक्षण करायचं नाही. असं 4 दिवस त्या सावित्रीनं उपवास चालू केले. आणि 4था दिवस कुठला उजाडला? वड सावित्रीची पौर्णिमा. आणि तो दिवस उजाडल्या बरोबर सावित्री सत्यवाना बरोबर जाऊ लागली. सत्यवान सावित्री जंगलामध्ये आली. स्वर्ग लोकामध्ये एकमेकात बोलणं काय चालू झालं? ब्रह्मा विष्णू महेश एकमेकाला काय म्हणतात की बाबा रे, आज दिवस कोणाचा आहे? चित्रगुप्तानी आपलं पाहिलं. चित्रगुप्त म्हणतात की देवा, आज सत्यवानाचा दिवस आहे. यमराजाने काय केलं? सत्यवानाला ताण लागावी आणि सावित्री दूर व्हावी, मग मला ह्याचा प्राण घेता येईल. सत्यवानाचा प्राण यमान घेतला, प्राण घेऊन जाऊ लागला रदी. 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 यमराजा सावित्रीला काय म्हणाला की सावित्री, अगं ज्याचा सरला त्यालाच मी नेत असतो. तुझं अजून आयुष्य आहे. नाही, माझ्या जिकडे कपाळाचं कुंकू असेल तिकडच मी येणार. असं म्हटल्याबरोबर यमराजा प्रसन्न झाला. तुला काय मागायचे माग, मी तुला प्रसन्न आहे. तवा 4 वर मागितले. पहिला वर माझ्या सासू सासऱ्याचं राज्य आलं पाहिजे. हो, दिलं तुला. दुसरा वर माझा असा आहे, माझ्या आई वडिला माझ्या सासू सासऱ्याचे डोळे गेले तेवढे येऊ द्या. हो, दिलं. माझ्या आई वडिलाला माझ्याशिवाय पुत्र संतती नाही. हो, दिलं तुला. जसं माझ्या आई वडिलाला पुत्र संतती दिली तसंच मला पण द्या. मागचा पुढचा विचार केला नाही, यमराजाने देऊन टाकला. सावित्री यमाला काय म्हणाली की माझा कोपाळाचं कुंकू घेऊन चाललेला आहे, तर मला मुलं कुठनं होतील? यमराजा फसला आणि नारदाची स्वारी तिथं आली. कोड्यात पडला. यमाला काय म्हटला? यमरा, तुम्ही काय आता काळजी करू नका. सावित्रीच किती वय आहे? 60 वय आहे का नाही? मग 30 वय ह्यांना द्या, 30 वय ह्यांना द्या. दोघं एकदमच मरू द्या, असं काय हरकत नाही. असं म्हटल्या बरोबर सावित्रीनं काय केलं? यमापासून प्राण आणला. आणि सावित्री त्या सत्यवानाच्या चरणाला हात लावतात. सावित्री एकदम सत्यवान जिवंत झाला. आणि सावित्रीला तो सत्यवान मिळाला. जसं सत्यवानाला सावित्री मिळाली, सावित्रीला सत्यवान मिळाला. तसंच ही जी कथा ऐकल तुम्ही पण
जसे सावित्रीनं सत्यवानासाठी आपल्या पतीसाठी काय केलं, तसंच तुम्ही पण आपल्या पतीसाठी काहीतरी करा आणि नाव लौकिक करा आणि मागं इतिहासामध्ये नाव ठेवू द्या.